आपला 12वा खेळाडू येऊ द्या. एक राहुल आणि एका बाजूला किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. राहुल आणि किरण ची जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू होईल. दोघांमधलं मात्र एक सुपर्ब क्रिकेट पाहायला मिळेल. राहुल एक चांगला बॅटर आहे ज्याच्याकडे मात्र चांगली क्वालिटी आहे आणि किरण म्हटलं की नक्कीच एक समजदारीचा खेळ करणारा आज तो फलंदाज अर्थातच किरण. मॅच चालू. Yes, all right. Game is on. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आलाय डॉट आणि इथून डॉटची सुरुवात पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच मयूर आणि फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय तो म्हणजेच असेल राहुल आणि किरण. यावेळेस मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो असेल म्हणजेच नो +1 धावा असतील. इथून एक चेंडू आणि 2 धावा म्हणजेच पुढचा चेंडू देखील फ्री हिटचा. आता फ्री हिटचा खेळ कसा होईल हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय 2 फलंदाज एका बाजूला किरण एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजेच अर्थातच किरण. रिव्ह्यू सिस्टम नसेल, सिंगल कॅमने आपण ही स्पर्धा पाहतोय. रिव्ह्यू सिस्टम नाही. आपण पाहू शकाल नक्कीच पंचांनी हाईट फॅक्टर नक्कीच इथे घोषित केला आणि चेंडू मात्र नो असं मात्र घोषित केलेलं आहे. एक चेंडू आणि 2 धावा फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर अर्थातच मयूर. किरण स्ट्रायकिंग एंडला. किरणकडे देखील मोठे फटके आहेत. ते फटके मात्र तुम्हाला दाखवून द्यावे लागतील. यावेळेस बॅटची एज फ्रेडचा चेंडू होता. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील. आतापर्यंत 2 चेंडू आणि 3 धावा. खूप सुंदर मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक देखणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या आता जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजेच बिनबाद 3. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना 3 धावा फलकावरती असतील आणि जसा आपण पाहतोय तिसरा चेंडू देखील गोलंदाज कुठल्या रीतीने हाताळेल कारण एक चेंडू नो तर हाताळलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस दांडी गुल. फलंदाज राहुल हा मात्र परतलाय डग आउटच्या दिशेनं. गॉन. चेंडू आणि 3 धावा. पहिल्याच षटकात एक मोठा धक्का. अर्थातच राहुल वागदरे बॅक टू द डग आउट. गॉन. मयूरने मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली असं म्हणायला हरकत नाही. एक चेंडू नो टाकल्यानंतर आपण पाहताय की फलंदाज नो टाकल्यानंतर देखील एक चांगला कमबॅक करत मयूर सारख्या फलंदाजाला बाद केला. सलग 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथून मात्र आपण पाहतोय या माईक चित्र सांभाळतील या मॅचसाठी अर्थातच प्रीतमदादा गरज. तत्पूर्वी तुम्ही थांबू नका, बघत रहा फायर चषकचा हा एक देखणा सोहळा. यस, ओव्हर टू यू प्रीतमदादा गरज. धन्यवाद उत्कर्ष. जाऊया मॅचकडे. इथे चेंडू आतापर्यंत हाताळले 3 आणि धावा झाल्या 3. पहिला विकेट बॅक टू डगआउट्स. बाद होणारा बॅट्समन आपल्याला पाहायला मिस्टर राहुल. यावेळेस आपण बघू शकता 1 डाऊनच्या रूपामध्ये आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. इथे एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच फिल्डिंग करताना आपण बघू शकता टीम असेल अपोलो चिंचणी. यस, मयूर तामोरे आपण बघू शकता. फ्रेंड्स दांडी त्यांच्या विरुद्ध खेळत असताना यावेळेस डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने आणि स्लोवर गती परिवर्तन
यावेळेस मात्र आपण बघू शकता चेंज ऑफ पेस डॉट चेंडू अनिकेत मात्र आपण बघू शकता एक चांगला बॅट्समनला मात्र चकवलं जात आहे खेळवलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही. याच मैदानावर चांगला अनुभव आहे जर बघायला गेलं तर मयूर तांबोरीला आणि त्याचबरोबर अनिकेत कुम्हाने एक यावेळेस बीट झाला होता करण रावरेकडून झाले चुकी इथे मात्र सिंगल नक्की पाहायला मिळेल. आज मात्र टेनिस क्रिकेट जगतातले तारे सितारे मात्र पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यातील तारे सितारे प्रीतम बारीला पहिला आता मात्र करण रावरे मयूर तामोरे यावेळेस इन ॲक्शन. अक्षय काटेळा आपण बघू शकता अक्षय घरातला देखील पाहिलं आणि इथे मात्र बघू शकता दांडी गावातून अनिकेत आपण बघू शकता 4 मात्र 3 चेंडू डॉट झाले असे परंतु किपरकडून चुकी त्यामुळे 1 धाव. त्यात नो स्ट्राईकला किरण 2 बंधू मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटिंगसाठी सज्ज आहेत आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावर दांडी स्पोर्ट्स आपण बघू शकता फ्रेंड्स दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस बॅटिंग करताना आणि फिल्डिंग करताना अपोलो चिंचणी. देऊया संधी डिझेल आणि पुन्हा एकदा येऊया. इथे शॉर्ट चेंडूला उडवलाय हाफ ट्रॅकरला पाठवलाय यावेळेस प्रेक्षकांच्या भेटीसाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अभिवादन देत असलेला चेंडू एसडीचे दोन्ही संघ आपण बघू शकतात किनारपट्टी भागातील संघ अपोलो चिंचणी जेव्हापासून मात्र फायर संघाने स्पर्धा भरवायला सुरुवात केली फायर क्रिकेट क्लबने तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे म्हणजेच मॉडर्न शिरगाव आणि त्याचबरोबर अपोलो चिंचणी हे 2 संघ आपण बघू शकतात ज्यांनी मात्र प्रत्येक वेळेस फायर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणजेच वर्ष 31वे आहे आणि 31 वर्ष आपल्याला खेळताना दिसतंय अपोलो चिंचणी संघ. यस पहिले शिरगाव MCC असायचे यावेळेस मॉडर्न शिरगाव म्हणजे नाव बदललं परंतु जो आहे टीम ती मात्र त्या गावातून येणार म्हणजे येणार हे मात्र फिक्स. यस अपोलोने मात्र आपण बघू शकतात गेले 31 वर्ष मात्र जे नाव आहे तेच नाव म्हणजेच हे सर्वात जुने टीम पालघर जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील नक्कीच आपण बघू शकतात फायर पस्तळ त्यामध्ये जुना संघ असेल दर्शन उच्छळी त्यामध्ये आपण जुना संघ आपण यावेळेस व्हाईट चेंडू पवन सूत नवली म्हणा त्याचबरोबर चार्जर पालघर हे मात्र आपण टीम बघू शकतात एक जुने संघ आपल्याला पाहायला मिळतात. जुन्या जर आपण 20 वर्ष अगोदरचा विचार केला तर क्वार्टर फायनलमध्ये नेहमी पाहायला मिळायचे उच्छळी दर्शन उच्छळी झालं अपोलो चिंचणी फायर पास्तळ त्याचबरोबर पवन सूत नवली ओमकार सातपाटी ही टीम आपल्याला पाहायला मिळायची क्वार्टर फायनलमध्ये नेहमीच असायचे. अजिंक्य मराठा हा देखील एक संघ खूप चांगला संघ आपल्याला पाहायला मिळाला कालच्या रात्रीमध्ये खेळताना दिसला अजिंक्य मराठा परत पराभूत झाला. यावेळेस बघता मिळतोय विकेट एक चांगला विकेट मात्र मिळतोय अनिकेतला यावेळेस परतावा लागेल एसडीजे. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल समीर मात्र हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते 2 डाऊनच्या रूपामध्ये 11 धावेवर मात्र हा दुसरा विकेट येतो. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर वाईड आणि आता मात्र विकेट. इकडे मात्र सरळ सोपा कॅच केला जातोय गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा तळेसे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे 11 स्कोर कार्डवर आहे 40+ धावा झाला तर एक चांगली मॅच आपल्याला नक्की तिथे पाहायला मिळेल. एक बाजूला आपण बघू शकता फ्रेंड्स दांडी दुसऱ्या बाजूला टीम असेल अपोलो चिंचणी आणि एक दिग्गज दोन्ही टीम आपण बघू शकतात पालघर जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळते आमने सामने. आणि असं म्हटलं होतं की समान ताकदीची टीम जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र चुरस पाहायला मिळते. इकडे फटका फसला होता परंतु नो मॅच लँड मध्ये पडतो एक पूर्ण आणि
डायरेक्ट हिट क्लोज असतं कुठे ना कुठे. यावेळेस आपण बघू शकता थोडक्यात मात्र स्टंप जवळ निघून जातं. एकच चेंडू दिसत होता इकडे मयूर तांबोरेला आणि डावकोऱ्या खेळाडूचा हिट म्हणजे खरोखरच अचूक असतो, परंतु इकडे थोडक्यात मात्र यावेळेस मिस करत असताना रवींद्र जडेजा ज्याप्रमाणे रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय त्याप्रमाणे मात्र हा थ्रो करण्यात आला, परंतु स्टंपला उडवू शकला नाही. यावेळेस 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर. 2 चेंडू जणी बाकी आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करतो. अपील लाऊड आहे. पंचाने उचलून धरला. एक जावं लागेल बॅट्समनला. LBW लेग बिफोर यस डीजे समीर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर देखील फटका फसला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पायचीत LBW रिक्स दोन्ही वेळेस उचलली आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात पहिल्या चेंडूवर मात्र बॅट प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, मिडल आला नव्हता. तर दुसरा चेंडू थोडं सॉफ्ट हँडने खेळणं गरजेचं होतं, परंतु नाही आक्रमकताच मात्र इकडे पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र विकेटचं पतंग. इथे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल मात्र या षटकामध्ये धावा देखील आल्या, परंतु 2 विकेट देखील येत आहेत. अनिकेत आणि त्याचबरोबर समीर या दोघांना बाद करतो विनीत. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 आपण बघू शकता. 13 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या आणि आता मात्र आपण बघू शकतात 13 धावा धावफलकावर आहेत, म्हणजेच 9 धावा खर्च करतो 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू फटका स्विंग केला. यावेळेस मात्र ऑन साईडला स्क्वेअर लेगला येत असताना 1 बाउन्स फील्ड होणार. यावेळेस चांगलं फेकी. एकच धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 7च्या सरासरीने 3 गडी बाद. आतापर्यंत धावा झाल्या 14 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. जसं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मयूर तामोरे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस षटक क्रमांक 3 आणि आपण बघू शकता वैयक्तिक 2रं षटक, कारण की पहिलं षटक कमालीचं हाताळलं होतं. डावखुऱ्याचा हा गोलंदाज आणि या संघातला मात्र खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हणेल की भेडेगावचं मैदान सुरुवातीला गाजवलं म्हणजे छत्रपती संभाजीराजे मैदान हे मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघू शकता सुपर खेळी रंगली होती. अक्षरशः मात्र स्वप्नगत फॉर्मला होता आणि ती स्पर्धा देखील जिंकली होती अपोलो चिंचणी संघाने. आणि तेव्हापासून मात्र बघायला गेलं तर खूप मोठा क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मयूर तामोरे यावेळेस स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. इकडे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक पूर्ण आणि दुसऱ्यासाठी येतोय. फेकी तेवढी मात्र चांगली नाही, त्यामुळे 2 धाव पूर्ण होत असताना फिल्डिंगचा दर्जा कुठे ना कुठे खराब होत असताना आपण पाहू शकता यावेळेस 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 16 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण बघू शकता यावेळेस 3. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर असा हा खेळाडू आहे मयूर तामोरे. यांच्या उंचीवर जाऊ नका. यांची उंची जरी कमी असली परंतु खेळाची उंची जी आहे ती खूप मोठी आहे. गुणवत्ता टॅलेंट असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळला जातोय. 1 धाव नक्की असेल. डीपमध्ये खेळाडू 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. नक्कीच आपण बघू शकता तर मोठी बॅटिंग लाईन देखील आहे. मयूर तामोरे, करण रावरे यावेळेस आपण बघू शकतात. त्याचबरोबर आपण बघू शकतो राजकुमार सिनियर खेळाडू लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर 3 गडी बाद. आजची मात्र रात्री 6वी रात्र आहे आणि उद्याची स्पर्धेची या शेवटची रात्र.
सुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर बघायला गेलं तर उद्या खवय्या दिवस, उद्या मात्र खऱ्या अर्थाने इथे मजा येणार आहे. बघूया यावेळेस टॉट चेंडू तर आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, फसला टॉट चेंडू. करण रावरे आहे स्टंपला जकडून आणि तयार. अपोलो चिंचणी विरुद्ध आपल्या टीम पाहायला मिळते फ्रेंड्स दांडी. यावेळेस काय कमालीचा घुटना टेक, सिक्सर देख, षटकार डीजे. षटकार आणि 6 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जात 23. पहिला चेंडू डॉट नक्की केला, परंतु या चेंडूवर मात्र पाहिलं यावेळेस बॅट्समनने आणि त्यावेळेस चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईन पार. षटकार 6 धावा, सुपर स्ट्रोक. मयूरवर हल्ला, कारण की किरण देखील तेवढा चांगला बॅट्समन आहे. आता मात्र सॉफ्ट हँडने, क्रिकेट इज इट जेंटलमॅन गेम आणि हा जेंटलमॅनची एक निशाणी आपण बघू शकतात. षटकार आला आणि लगेच मात्र सिंगलवर यावेळेस कॉन्सन्ट्रेट केलं बॅट्समनने. 1 धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 24. कारण की दांडी सांगितलं म्हणजे क्रिकेटची पंढरी म्हणायला हरकत नाही. ओरम क्रिकेटला खूप मोठे सितारे दिले आहेत, टेनिस जगतातले खूप मोठे सितारे दांडी गावातून देखील बिलॉंग करतात. आपण पाहिलं असेल तिसऱ्या रात्री गौतम आखरेला खेळणारा, यावेळेस आपण बघू शकतात किरणला खेळताना, त्याचबरोबर तिसऱ्या रात्री खेळताना दिसला आपल्याला विशाल तामोरे म्हणजेच अंगी रिवर्स. परंतु राजकुमार चुकी करणार नाही, हा सिनियर आहे, 50 नक्की गाठलंय, परंतु काय अचूक कॅच टिपतोय इथे परतावं लागेल. सर्वात सिनियर लेजंडरी खेळाडू ब्रँड ऑफ चिंचणी राजकुमार एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकता 10 धावा खर्च केला मयूरने आणि इकडे मात्र विकेट येतोय. यावेळेस बॅट्समन नवीन मैदानाच्या आतमध्ये जाताना अक्षय आपल्याला पाहायला भेटे. इनेट नंबर 6 6व्या क्रमांकाचा बॅट्समन. किरण 4 मध्ये 8 वर आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4-8च्या सरासरीने 24 धावा, 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात. यस भरत चिखलेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. हा देखील एक सिनियर आणि लेजंडरी खेळाडू म्हणायला हरकत नाही चिंचणी गावचा. व्यावहारिक क्रिकेट जर व्यावसायिक क्रिकेटचा विचार केला तर आपण बघू शकता यंग गच्चीवर दांडी या संघाला मात्र रिप्रेझेंट केलेला एक सुपर कामगिरी त्या संघाकडून करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक कोणाचं असायचं यंग गच्चीवर दांडी संघाकडून तर आवर्जून नाव घेईल की भरत चिखलेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. रनअप छोटा आहे परंतु गोलंदाजी इफेक्टिव्ह असते. आणि इकडे काय होत आहे, जजमेंट खराब आणि दशा खराब. इकडे थोडा अजून 2-3 पाऊल मागे जाऊ शकला असता, परंतु यावेळेस आपण बघू शकतात चौकार येतोय. फटका फसलेला अंबडगोडचं मैदान हे असंच आहे आणि इथे आपण बघू शकतात जवळजवळ भिंतीपेक्षा 2 पावलं पुढे होता. जर थोडं मागे असतं, कारण की भिंतीला टच करून कॅच जरी घेतलं तरी इकडे क्षेत्ररक्षक मात्र आपण बघू शकतात मिस्टर चिराग तरी सिद्धार्थ. आणि यावेळेस मात्र नक्कीच 1 धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, भिंतीला टच करून कॅच घेतला तरी मात्र आउट असेल बॅट्समन, हे लक्षात घ्या. हा अंबडगोंडचा नियम आहे. आपण बघू शकता भिंतीला टच करून कॅच घेऊ शकतो, भिंतीला टच करून क्षेत्ररक्षण नाही करू शकत, हे लक्षात घ्या. जर क्षेत्ररक्षण केलं करताना भिंतीला टच केलं तर चौकार असेल. तारेला चेंडू लागला आणि कॅच घेतला तर नोट आउट असेल, कारण की टप्पा मानला जातो. तारेला चेंडू लागून जर मैदानाच्या आतमध्ये पडला तर धावा ज्या धावल्या जातील त्याच मोजल्या जातील, हे लक्षात घ्या. जी लेग साईडला आपण बघू शकता MSCBची तार गेलेली आहे, त्याला जर मात्र चेंडू आदळला आणि बाउंड्री लाईन पार पडला तर षटकार असेल. हे मात्र जर बघायला गेलं तर नियम आहेत. आणि यावेळेस मात्र 2 धावा. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं इथे मात्र बॅट्समनला म्हणजेच किरणला. आणि आपण बघू शकतात आता 2 धावा देखील पुरतात. काय कमालीचा चेंडू यावेळेस. मी पहिलेच म्हटलं ह्याच्या रनअपवर जाऊ नका, धावण्यावर जाऊ नका. हा मात्र 4-5 पावलंच धावणार, परंतु गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजी मात्र खूप चांगली, म्हणजे आपण बघू शकतो चॅलेंजिंग असते प्रत्येक बॅट्समनसाठी. स्ट्राईकला अक्षय आहे. स्कोरबोर्ड 31, 31, 3 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 31 धावा ह्या धावपलकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे पहिल्या मॅचमध्ये घडलं त्यामुळे मात्र जो नियम आहे तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. चेंडू इकडे मात्र पूर्व मैदानाच्या आतमध्ये जुना. आणि आपण बघू शकतात की
यावेळेस जे नियम आहे एक बाजूला 4 आणि एक बाजूला 5, मग ते ऑफला असो किंवा लेगला असो, परंतु 4-5 हे कॉन्सेप्ट ठेवायचा. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. देऊया संधी तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे मास्टर. यस, मी विनंती असेल बॅट्समनला जेव्हा पाणी जे आहे ते ओव्हर ब्रेकमध्ये मागा, हे विनंती असेल. ओव्हर चालू असताना पाणी मागू नका. यावेळेस आपण बघू. चला यस, या स्पर्धेतला सर्वात चांगला व्हॉलेंटियर किरण राऊत याचे सुपुत्र कृतव राऊत आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद कृतव राऊत. पाणी पुरवत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण बघू शकतात. यावेळेस आपण बघू शकतो षटक क्रमांक 4 आणि 4था चेंडू फिरवलाय आणि चकवलाय. ही कला आहे भरत चिखलेकर मध्ये, त्यामुळे मात्रच इतका वर्षे क्रिकेट खेळलेला आहे. ह्याने देखील खूप मोठा क्रिकेट खेळला. टेनिस क्रिकेट अशी कोणती स्पर्धा नाही जी भरत चिखलेकरने खेळली नसेल. मुंबईपर्यंत खेळून आलेला खेळाडू यावेळेस पाहायला मिळते. गॉन विकेट. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अक्षय मात्र इकडे गोल्डन डकचा शिकार. गेट बॅक टू डगआउट्स. न्यू बॅट्समन इन. मैदानाच्या आतमध्ये जात असताना यावेळेस रवी, याला देखील मात्र ॲज ओपनर म्हणून पाहिलेला आहे रवीला, परंतु यावेळेस आजच्या रात्रीमध्ये या मॅचमध्ये इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावर रवी पाहायला मिळतोय. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतर होत असते. कधी आपण ओपनरच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतोय, कधी कधी आपण मात्र 5व्या 7व्या नंबरवर देखील खेळताना दिसतोय. त्यामध्ये मात्र कॅप्टन कुल MS धोनीला आपण बघितलं असेल, जरी तो कॅप्टन होता तरी त्याचा नंबर उतरण्याचा मात्र 6वा 7वा 5वा कधीतरी मात्र आपल्याला वन डाऊनच्या रूपामध्ये तो पाहायला मिळाला. एक दर्जेदार कॅप्टनशिप करताना आपण बघू शकतात MS धोनी, महेंद्रसिंग धोनी आणि आपण बघू शकतो रवी यावेळेस येत असताना. तिसऱ्या रात्रीमध्ये दांडी गावातून मात्र मोठे तारे सितारे पाहायला मिळाले. त्यामधील गौतम माकरे, विवेक दावणे, त्यामध्ये मात्र विशाल तामोरे आपण बघू शकतात. रिव्हर्स अटेम्प ही स्पेशालिटी आहे रवीची आणि पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प करतो पण तो डॉट येतोय. काय कमालीची गोलंदाजी होत असताना एक चौकार आला, तो सुद्धा मिसफिल्डचा, आणि तरी देखील मात्र 7 धावा 5 चेंडू मध्ये खर्च करतोय. एक मोठा गोलंदाज काय असतो हे दाखवत असताना यावेळेस आपण बघू शकतात. चार षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर 5 गडीच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकात धरण्यासाठी गोलंदाज अभय अमोल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 31 स्कोर कार्डवर जवळजवळ 8ची सरासरी मेंटेन केलेली आहे आणि 31 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 रात्र उलटून गेले त्या स्पर्धेची आणि आता बघू शकता आपण 6वी रात्र आणि उद्या मात्र शेवटची आणि अंतिम रात्र ही महत्त्वपूर्ण असेल आणि उद्याच्या रात्री खऱ्या अर्थाने इथे मजा येणार आहे. काही कमालीचा टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 50,000ची स्पर्धा. फटका स्विंग केला किरणचा. इकडे मात्र बघूया चेंडू निघून जाणार 4 धावेसाठी. यावेळेस चौकार येतोय डीजे.
थँक्यू डिझे मास्टर. यस, वन साइड हिरोची कामगिरी होत असताना 8 मध्ये 19 किरण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर कॅच ड्रॉप झाला मात्र बघू शकता भरत चिखलेकरच्या पहिल्याच चेंडूवर आणि आता मात्र चौकार येतोय. यावेळेस तयार, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर उमारण्याचा प्रयत्न, स्वतःवर थोडा नाखुश, कारण की चेंडू जेवढ्या स्पीडने अपेक्षित करत होता की माझ्याकडे येईल तेवढ्या स्पीडने आला नाही आणि त्यामुळे डॉट चेंडू येते. गोलंदाज अमोल पाहायला मिळते. सलग मात्र चौकारानंतर यावेळेस सलग 2 डॉट चेंडू. ही क्वालिटी क्रिकेट आहे. इथे मात्र बघू शकता शेवटपर्यंत तुम्ही लढण्याची ताकद ठेवा आणि आपण बघू शकता नो पेन नो गेम, कष्टाविना फळ नाही. आणि इकडे आपण बघू शकतात गेले कित्येक वर्ष आंबडगोड मैदानावर स्पर्धा भरवण्याचं काम केलं जातं फायर क्रिकेट क्लब कडून, म्हणजेच 31 वर्ष ही परंपरा जपली आहे. आणि काय कमालीचा स्ट्रोक, सुपर स्ट्रोक, किरण ऑन फायर, षटकार 6 धावा. डीजे थँक्यू डीजे मास्टर. किरण राऊत आणि राजू भाऊ यांना मी सर्व विनंती असेल थोडं बाजूला वा तिथून, कारण की आमचे स्कोरर यांना काही दिसत नाहीये. इकडे मात्र आपण बघू षटकार येतोय. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतात 41, 41 धावा प्रकार व्यास पाहायला मिळतात. 41 झालेले आहेत. 2 चेंडू शेवटच्या षटकातील बाकी आहेत आणि इथे मात्र किरण सुपर बॅटिंग करतो. 11 चेंडूमध्ये 25 धावाचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. आणि इथे आपण बघू शकतात 41 5 गडी बाद फ्रेंड्स दांडी संघ आपल्याला पाहायला मिळते. दांडी गावातून पास्तळच्या मैदानावर, आंबडगड मैदानावर भरपूर संघ खेळतात. जवळजवळ 4-5 संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. खूप सारं धन्यवाद दांडी गावाचं. आवर्जून यावेळेस मात्र काय करतोय करण रावरे, अति घाई संकटात नाही आणि इकडे मात्र तेच होतंय. यावेळेस मात्र वेगाने 1 धाव रोखण्याच्या रादामध्ये यावेळेस 3 एक्स्ट्रा धावा खर्च करतोय करण. चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 45-45. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं गरजेचं आहे आणि तो मात्र मिळत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. चौकार 45. शेवटचा चेंडू अभ्यास फटका सजवला आहे एक्स्ट्रा कव्हरची दिशेला. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि काय होत आहे दुसऱ्याला मात्र इकडे रन आउट, विकेट थोडी खरी रनिंग बिटवीन द विकेट खराब आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर 46 धावा धावफलकावर. आणि आता मात्र 47चं आव्हान असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक बिग लढत, एक मोठी मॅच. एक बाजूला निलेश फायटर आणि दुसऱ्या बाजूला धाकटी डहाणू म्हणजेच सरकार 11 धाकटी डहाणू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या टॉससाठी आपण आपल्या समवेत जुळले जातील. टॉस बॉक्स मध्ये एक उत्कृष्ट आणि चांगले समालोचक आपण बघू शकतात उत्कर्ष पाटील डीजे. यस थँक्यू. धाकटी डहाणू आणि निलेश फायटर विनंती असेल 2 कर्णधारांना या टॉससाठी. आपण पाहतोय सेकंड राऊंडचा पहिला मॅच आणि त्यामध्ये निलेश फायटर आणि धाकटी डहाणू यांमध्ये टॉस होणार. किरण राऊत त्यांना विनंती करेन की या टॉस तुमच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल. आपण पाहतोय आता जी मास्टरची स्पर्धा होते सरपाडा येथे, तिथे किरण राऊत यांची वर्णी लागली गेली वाडा या संघामधून. आज 54 वर्ष 54 असेल, परंतु क्रिकेट आजवर खेळतायत असे किरण राऊत तुम्हाला बघायला मिळतील. वाडा टीम कडून मास्टरची जी लीग चालू होते पालघर तालुका मास्टर क्रिकेट येत्या सरपाड्याच्या मैदानात 1, 2, 3 तिथे मात्र वाडा या संघाकडून वर्णी लागली गेली किरण राऊत यांची. या टॉससाठी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच निलेश फायटर आणि एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच धाकटी डहाणू. अजय घरत साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय टॉस होत असताना इथे मात्र 2 संघांमध्ये या टॉससाठी या एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच निलेश फायटर संघ, एका बाजूला धाकटी डहाणू यांच्यामध्ये मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. निलेश फायटर संघ
असाल तर प्लीज या. धाकटी डहाणू संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. सिद्धार्थ अकरे आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रँड खेळाडू, मुंबई क्रिकेट देखील ज्याने हाताळलंय चांगलं, आणि तो सिद्धार्थ अकरे या मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन बघायला मिळेल. टॉस मात्र केला जाईल. हेड आणि टेल सेकंड राऊंडचा पहिला मॅच. चॉईस मात्र मी उल्लेख करतो तो सिद्धार्थ अकरेचा, लेदर क्रिकेटचा एक दिग्गज लखलखता सितारा. नितीन आकरे हे म्हटलं तरी एक जुनं नाव क्रिकेटच्या पटलावर. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील हाताळलंय, आणि त्यांचा चिरंजीव सिद्धार्थ अकरेला आपण पाहतोय. टॉस होतोय, टेल सिक्स कॉल, आणि यावेळेस आपण पाहतोय यस पुन्हा होणार. हा ड्रॉ झालाय. आता पुन्हा हेड सिक्स कॉल. पहिले टेल्स, आता हेड्स, परंतु पुन्हा एकदा चाप. यस निलेश फायटर वॉन दी टॉस. सरांना विनंती करीन सर मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये चेज करत असताना थोडंसं दुखापत तुम्हाला देखील झाली, कारण सुरुवात देखील केली होती, परंतु डगमगती स्थिती आली. परंतु नक्कीच नशिबानं तुम्ही जिंकलात. खेळ देखील चांगला झाला. नशीब आणि तुमचा चांगला खेळ हा तुम्हाला क्रिकेटमध्ये विजय जिंकून देत असतो. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा जमवल्या जातील? आम्ही बघू तरी 50-55 पर्यंत करू. यस ऑल द बेस्ट. लगतचा मॅच देखील चालू करायचा आहे. धाकटी डहाणू हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नाणेफेक तुम्ही जिंकला असतात तर तुमचा प्रयत्न काय असता, बॅटिंग की बॉलिंग? बॉलिंग केली असती. आता मात्र तुम्हाला मनासारखं देखील मिळत आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50च्या थांबवण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला जाऊया मॅचकडे, आणि जसा मॅच चालू होईल, सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल, तसं आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ बोईसर, अर्थातच पास्तळचं अनमोल रत्न प्रीतम दादा करत. विनंती असेल थोडं आपण सहयोग करा, आणि कॉम्बॉक्स म्हणून तिकडे उभे राहू नका, कारण की स्कोररला काही दिसत नाहीये. ह्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या मी म्हणेल की ह्या गाड्या थोड्या पुढे घ्या, हे विनंती आहे. प्रेक्षक गरजेचे आहेत, परंतु आपलेच प्रेक्षक मात्र इकडे कॉम्बॉक्स समोरच गाड्या उभ्या करून गेलेले आहेत, आणि त्यामुळे प्रेक्षक तिथे फसले जात आहेत आणि उभे राहत आहेत. कारण की स्कोररला आमच्या काही दिसत नाही आहे, आम्हाला देखील दिसत नाही आहे. चेंडू जेव्हा हवेत जातो तेव्हा मात्र कॅच होतो किंवा मिसफिल्ड होते किंवा काय होतं काही समजत नाही. यस कॅमेरा मात्र आपण बघू शकतात प्रेक्षकांवर जात असताना, कारण की जेव्हा वेळ आहे तेव्हा कॅमेरामॅन देखील मात्र तत्पर आहे इकडे प्रेक्षक वर्गांना कव्हर करत असताना. आणि हे आमचं आंबटगोड मैदान, हे आंबटगोडचे प्रेक्षक आपण पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळतात. राजकुमार आणि मयूर तामोरे यावेळेस आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये येत असताना. ओपनिंग बॅट्समन, एक बाजूला लेजंडरी खेळाडू चिंचणी गावचा आपण बघू शकतात यावेळेस राजकुमार आपल्याला पाहायला मिळतोय. राजकुमार तामोरे आणि मयूर तामोरे आपण बघू शकता आता ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि नक्कीच यावेळेस एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हर बनवायचे आहेत आपल्याला, 46 बनवलेले आहेत तिकडे मात्र आपण बघू शकतात फ्रेंड्स तांडी संघाने. आणि अपोलो चिंचणीला मॅच जिंकण्यासाठी 47 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. मॅच इज ऑन. आता मात्र बघू शकता दुसऱ्या फेरीला सुरुवात. पहिला चेंडू, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवर मात्र इकडे चेंडूला बाउंड्री लाईन पार पाठवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस डॉट चेंडू, ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल पहिल्याच चेंडूपासून अटॅकिंग मोडमध्ये बॅट्समन असतात काही, आणि त्यामधील एक राजकुमार पहिल्याच चेंडूवर मी म्हणेल की अटॅक आणि त्याचबरोबर डिफेन्स याचं एक चांगलं समन्वय आहे. म्हणजेच राजकुमार जेव्हा गरज असेल तेव्हा षटकार देखील खेचतो, गरज असल्यावर चौकार सिंगल डबलवर देखील तो षटकार. आणि समीरचा हा मात्र एक तिखा यॉर्कर, प्रॉपर ब्लॉक, डॉट चेंडू. ही मात्र ओळख आहे समीरची. मी म्हणेल की सुरुवात केली आहे यावेळेस आपण बघू शकता समीरने आपल्या क्रिकेटच्या प्रवासाची सुरुवात, आणि मी म्हणेल की चांगली सुरुवात आहे. खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो दांडी गावातून. पुन्हा एकदा यावेळेस फुलटोस चेंडू, ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाणार सीमा पार.
4 धावेसाठी. टप्पा पडल्यावर थोडा वळण घेतोय चेंडू आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत. एडीजे इशारा करून दिलं आता लागल बाहेर काढाय. DJ Raj in the mix. 4-3 मध्ये मात्र आपण बघू शकता 4 धावा धावपलकावर आहेत आणि यावेळेस मात्र चौकार आलेला आहे. टप्पा पडल्यावर चेंडूने इथे मात्र वळण घेतलेलं आहे आणि आपण बघू शकतात गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळतोय यावेळेस सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला आपण बघू शकतात 5 धावा धावपलकावर आहेत. आपण बघू शकतात समीर मात्र आपण बघू शकतो यावेळेस पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण बघू शकतात पहिलं षटक सुरू आहे. 4 चेंडू फेकून झालेत. पहिले 2 डॉट नंतर चौकार आला आणि आता मात्र मयूर तामोरे स्ट्राईकला येतोय. आपण बघू शकतात यावेळेस मयूरसाठी फील्ड प्लॅन थोडं चेंज होत असताना कारण की मयूरकडे रिव्हर्स स्ट्रोक खूप चांगला आहे त्यामुळे आतापासूनच मात्र रिव्हर्ससाठी एक खेळाडू तैनात केलेला आहे. राईट मोर द विकेट पंचाच्या डावीकडून यावेळेस समीर. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर पंच मात्र इंटरेस्टेड आहेत आणि यावेळेस मात्र पंचाचा इशारा वाईटचा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड आपण बघू शकतात 6 धावा धावपलकावर. चला पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल लक्षात घ्या. बेनिफिट ऑफ डाऊट यावेळेस बॅट्समनच्या बाजूने आणि जो नियम आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल नक्कीच. एक बाजूला 5 दुसऱ्या बाजूला 4 असं मात्र आपण फील्ड क्षेत्ररक्षण सजवा आणि पॉपिंग रीचचा देखील लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मात्र बघू शकतात यावेळेस फटका सुपर आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल असताना स्क्वेअर रिजनला एक टप्पा अडवला जाईल आणि इतक्या लांब गॅपमध्ये मारून देखील एकच झाली. त्याचं कारण आहे की फटका सजवताना पडून गेला होता मयूर आणि त्यामुळे मात्र एकच धाव पाहायला मिळते. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 7 धावा टॉप पलकावर. 47 हे टार्गेट आहे आणि आता मात्र 40 धावेची गरज असेल. चेंडू असतील 25 आणि आपण बघू शकतात 40 धावा आता मात्र गरजेचे आहेत. चेंडूचा विचार केला चेंडू मात्र आता 25 असतील. यस आतापर्यंत जिंकलेले जे संघ आहेत त्यांचे कर्णधार कृपया करून ना कॉमेंट्री बॉक्समध्ये या. लॉट सोडवण्यात येणार आहेत म्हणजेच फायर पास्तळ त्यांचा कर्णधार इकडे आहे. त्याचबरोबर सोमन पाळा या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण आपल्या कॅप्टनला पाठवा. सोमन पाळा संघाला विनंती कॅप्टनला पाठवा. त्याचबरोबर पहिल्या दिवशी आपण बघू शकतो विनर्स टेंबोडे हा संघ मात्र विजयी झाला होता. विनर्स टेंबोडे यंग अच्छीवर दांडी त्याचबरोबर पाम त्याचबरोबर मॉडर्न शिरगाव असे मात्र आपल्याला टीम पाहायला मिळतील. आणि आजचा विजेता म्हणजे आजच्या रात्रीतला विजेता अशा रीतीने मात्र उद्याच्या रात्री मॅच रंगल्या जातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8 धावा धावपलकावर. डीजे सायकल घेऊन जाईल नाही काय माझं लग्नाचं वय झालं लागल मला पुरी नाही एक गाडीचा पॅक मारून कोणाचा एक गाडीचा पॅक मारून लागल मला डिस्कोनाचा. यस विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती या सुमन पाडा त्याचबरोबर यंगच्चीवर दांडी त्यानंतर आपण बघू शकतात मॉडर्न शिरगाव पाम आणि विनर्स टेंबोडे. स्विंग केलाय फटकेला परंतु क्षेत्ररक्षकाला गाठलंय. चांगली कॅचिंग यावेळेस मात्र कॅच करताना आपल्याला पाहायला मिळते मिस्टर तन्वीश वजे. यस बॅक टू डगआउट्स. एडीजे थँक्यू विजय मास्टर. आताची जिंकलेल्या संघाला देखील विनंती आहे कोणीतरी एकाने या कृपया करून.
इथे मात्र विकेट होते. राजकुमार फुलटच चेंडू आणि त्यामुळे मात्र पाठवू शकला नाही बाउंड्री लाईन पार. यावेळेस तन्वीश वजे आपल्याला पाहायला मिळतो कॅच करताना. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. यावेळेस पहिल्या चेंडूवर विकेट. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये करण रावरे. यावेळेस आपण बघू शकतात करण रावरे वर फुल टॉस लोवर चेंडू हाताळला. यावेळेस जमिनीलगतचा स्ट्रोक मात्र इकडे क्षेत्ररक्षक समीर. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव असेल. क्रॉस बॅटीने फटका सजवला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 9 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात होत असताना दुसऱ्या इनिंगची मी म्हणेन की तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. टफ फाईट, हाय व्होल्टेजचा ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीम समान ताकदीचे आहेत. दोन्ही टीमकडे एक्सपिरियन्स आहे. दोन्ही टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे मॅच पाहायला खूप मजा येणार आहे. यावेळेस अनिकेत तयार, स्ट्राईकवर मयूर तयार. अपोलो चिंचणी विरुद्ध फ्रेश दांडी असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा हलक्या हातानेच चेंडू टाकला जातोय. इथे मात्र सिंगल नक्की असेल. डीप मध्ये समीर. यावेळेस पहिलं षटक हाताळलं समीरने, 8 धावा खर्च केला. दुसरं षटक हाताळताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळतो. 1 विकेट. राजकुमारचा मोठा विकेट मिळतो आणि 2 धावा खर्च करतोय अनिकेत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पाहायला मिळते यावेळेस 10 धावा डबल डिजिट मध्ये धावा जात असताना. चेंडू अजूनही 3 बाकी आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. शेवटचं षटक पॉवर प्लेचं 3 चेंडू बाकी. यावेळेस फुलटा चेंडू नीट बॅटवर आलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, सुपर्ब आहे. आणि ह्या टाळ्या जेव्हा असतात ते प्रमाणे किती चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, सुपर्ब. आपल्या संघाच्या 3 धावा सेव्ह केल्या आहेत. यस, लॉर्ड्स उडवण्यात येत आहेत. तरी मात्र आपण बघू शकतात सर्व कर्णधार इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच इथे लॉर्ड्स उडवण्यात येत आहेत. उद्या रात्री मात्र पहिली मॅच कोणाची असेल, दुसरी कोणाची, तिसरी कोणाची, हे सर्व आता मात्र कळणार आहे. यावेळेस आपण बघू शकतात यस, ठीक 5 वाजता म्हणजे 4:30ला रिपोर्टिंग टायमिंग असेल. 4:45ला टॉस केला जाईल आणि 5 वाजता मॅच ऑन. यावेळेस मात्र फटका सरळ खेळण्याचा प्रयत्न, सिंगलच असेल. आतापर्यंत 4 सिंगल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावर आहेत. कमालीची गोलंदाजी होत असताना 47चं आव्हान दिलेलं आहे. यावेळेस 12 धावा धावफलकावर करण रावरे हा मात्र एक मोठा खेळाडू आहे. याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे टार्गेट चेस करण्याची. आशा असेल अपोलो चिंचणी संघाकडून खेळत असताना. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू, कमालीचा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. फक्त 4 धावा खर्च केल्या, करणला चकवलंय. यावेळेस डॉट चेंडूने मात्र षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, फक्त 12 धावा धावफलकावर. आता चेंडू असतील 18 आणि धावा बनवायच्या 35. यस दिजे. थँक्यू मास्टर. पुन्हा एकदा समीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू 35ची गरज. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात फायनल चे सामने आपल्याला पाहायला मिळतील 2 ठिकाणी. एक तर खैरापाडा मैदानावर म्हणजेच विरजा मुंडे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र उद्याच्या दिवशी संडेला फायनल मॅचेस टॉप 8 मध्ये लढत असेल. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनल म्हणजेच यंग स्टार पास्तळ संघ आपल्याला खेळताना दिसेल खैरापाडा मैदानावर. क्वार्टर फायनल खेळताना त्यांच्या विरुद्ध टीम असेल बिरवाडी. शुभेच्छा यंग स्टार पास्तळ संघाला. उद्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल बिरजा मुंडे मैदानावर खेळताना. यावेळेस आपण बघू शकतात. आणि मात्र उद्याच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील 3 खेळाडू पॅकर म्हणून आपण संघामध्ये घेऊ शकतात, अशी कॉन्सेप्ट खैरापाडाने मात्र ठेवलेली आहे. तर उद्या मॅच पाहायला खूप मजा येणार आहे खैरापाडा मैदानावर. त्याचबरोबर उनबाट येते मात्र जी चालू आहे स्पर्धा तिथे देखील मात्र उद्या फायनलचा सामना पाहायला मिळेल. म्हणजे उद्या शेवटचा दिवस असेल आणि त्यानंतर मात्र फायर पास्तळ चषक आपण बघू शकतो. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 6वी रात्र. उद्या अंतिम रात्र, शेवटची रात्र स्पर्धेची पाहायला मिळेल. चला स्पीडअप ठेवा खेळायला, मॅच ऑन करा. क्षेत्ररक्षण लवकर सजवा विनंती असेल फ्रेंड्स दांडी संघाला. समीर हा गोलंदाज पाहायला मिळते. 18 मध्ये 35 बनवायचे आहेत. कमालीचा चेंडू आहे समीरचा, काही समजला नाही इकडे मात्र मयूरला. यावेळेस डॉट चेंडू येतोय. सुपर्ब गोलंदाजी. 17 चेंडू आणि आपण बघू शकतात यावेळेस यस पहिलीच मॅच आपल्याला उद्या ठीक 5 वाजता पाहायला मिळेल. मॉडर्न शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध फायर ए पास्तळ. ही पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायर ए पास्तळ आणि मॉडर्न शिरगाव. फायर ए संघाला विनंती उद्या थेट
4:30 वाजता रिपोर्टिंग करा. मॉडर्न शिरगावला देखील विनंती आहे की थेट 4:30 वाजता रिपोर्टिंग करा आणि पावणे 5 ला टॉस केला जाईल आणि 5 वाजता मात्र मॅच ऑन होणार. यस, त्यानंतर दुसरी मॅच विनर्स टेंबोडे आणि त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक सालगाव. अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात या दोन मॅचेस पाहायला मिळतील. म्हणजे बॅक टू बॅक पास्तळचे दोन्ही संघ खेळताना दिसतील आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये. बघूया तिसरी मॅच आपल्याला कोणती पाहायला मिळेल. यस, आजच्या रात्रीतला विजेता आणि त्यांच्या विरुद्ध पाम अशी मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. तिसरी असेल म्हणजे आजच्या रात्रीतला विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध पाम असेल. आणि यस, त्यानंतर राहिलेली टीम यंग अचीवर थेट सेमीफायनल मध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण की त्यांना बाय मिळालेली आहे. 7 संघ होते आणि यंग अचीवर थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करते. अभिनंदन यंग अचीवर दांडी संघाचं. या स्पर्धेमध्ये यंग अचीवर दांडी संघाने 3 मॅच खेळले आहेत, परंतु तिन्ही मॅच वन साइड विन केलेल्या आहेत. आणि आता बघू शकतात आपण सेमीफायनल मध्ये फटका स्विंग केलाय, इकडे चांगला आहे, वन बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 दबा, एडीजे. तीन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि यावेळेस आपण बघू शकता स्कोरबोर्ड पाहायला मिळते 18 धावा, 17 धावा. यावेळेस फटका चांगला आहे, हा देखील मात्र फटका चांगला आहे, हा देखील निघून झाला, सीमापार चौकार. मी पहिलेच म्हटलं छोटा पॅकेट बडा धमाका, मयूर तामोरे ऑन फायर, चौकार येतो बॅक टू बॅक दुसरा. यावेळेस आपण बघू शकता स्कोरबोर्ड पाहायला मिळते 21 धावा धावफलकावर. एडीजे 21 स्कोर कार्ड वर चेंडू फेकून झाले 4 आतापर्यंत आपण पाहू शकतात. आणि इथे मात्र आपण बघू शकता एक थ्रिलर मॅच, रोमहर्षक, रोमांचक, यावेळेस उत्कंठ वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका मात्र बॅट स्विंग केला, इथे स्कोर ठिकाणी क्षेत्ररक्षक, चेंडू उडवला जाईल, 1 पूर्ण आणि एकच असेल. मयूर मात्र आपण बघू शकतो दुसऱ्यासाठी येण्याचा प्रयत्न केला, परंतु करणने मात्र सांगितलं नाही, एकच आहे. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतो 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा, 5 चेंडू फेकून झालेत, 22 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, आता 25 ची गरज आहे 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू 25 धावा. करण रावरे आतापर्यंत शांत आहे. दोन्ही बॅट्समन मात्र उंची लहान, परंतु आपण बघू शकतात यावेळेस कीर्ती महान आहे असं म्हणायला हरकत नाही. असे हे मात्र 2 चांगले खेळाडू, टेनिस क्रिकेट जगतातले मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मयूर तामोरे, करण रावरे तैयार. रिवर्स, या बघा, ये उलटा फुलटा भी खेळना चाहते आणि यावेळेस मात्र चौकार, 4 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त. मयूर यावेळेस आपण बघू शकतो महागडे षटक टाकताना समीर पाहायला मिळतोय आणि तब्बल मात्र धावा खर्च करतोय या ओव्हर मध्ये. विचार केला स्कोरबोर्ड पाहायला मिळते 26 म्हणजेच 14 धावा खर्च करतोय. एडीजे थँक्यू डीजे मास्टर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर, 8.70 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. आता मात्र हल्ला झाला समीर बंद आणि गोलंदाज ओमकार पाहायला मिळतोय.
जर बघायला गेलं तर आता टार्गेट जे आहे ते 12 मध्ये 21चं आहे. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. सुपर मॅच, देखणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रडायचं नाही तर लढायचं असं म्हणायला हरकत नाही आणि इथे मात्र दोन्ही टीम लढताना पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स दांडे आणि त्यांच्या विरुद्ध अपोलो चिंचणी आपण पाहू शकतात आणि इथे यावेळेस आपण बघू शकतो बॅटिंग करताना अपोलो चिंचणी 3 षटकामध्ये धावा बनवल्या आहेत 26, 12 मध्ये बनवायचे आहेत 21 आपण बघू शकतात. षटक क्रमांक 4 ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने याच मैदानावर बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलं होतं रिलीफ चषक या स्पर्धेमध्ये आणि तोच गोलंदाज आपण पाहू शकतोय. एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. शिवशक्ती मैदानावर देखील सुपर कामगिरी केली होती. मी म्हणेल की शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी सालवड यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात होती. एका ओव्हरमध्ये 6 धावेची गरज आणि त्या 6 धावा डिफेन्स केल्या होत्या लगभग, परंतु कीपर कडून चुकी झाली आणि त्यामुळे मात्र मॅच गमवावी लागली. 1 चेंडू 1 धावा असताना कीपर कडून ती चुकी झाली होती आणि मॅच गमवावी लागली. आणि इथे बघा मी तसं सांगितलं पहिलाच चेंडू इकडे डॉट आपल्याला पाहायला मिळते. मयूर तामोरे बॅक टू डगआउट्स एट डीजे. DJ Rakesh Durgapur. थँक्यू. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट येतोय, मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मयूरने, परंतु इकडे मात्र कीपर कडून थोडी चुकी झाली होती, परंतु तत्परता कमबॅक करतो. कीपर देखील सावरतोय स्वतःला आणि विकेट मिळवून देतो. इकडे मयूरला परतावं लागतंय. स्ट्राईकला बॅट्समन करण आहे, नो स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं अंकुश. 11 चेंडू 21 धावेची गरज. एक चांगली मॅच आणि देखणी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये लढत असताना दांडी आणि त्यांच्या विरुद्ध आपण बघू शकता अपोलो चिंचणी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आणि आपण बघू शकता 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 11 मध्ये 21 ची गरज. यावेळेस एक चांगली मॅच आणि देखणी मॅच. किमान 10 धावा या षटकामध्ये आणणं गरजेचं, कारण की नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. इथे शेवटच्या षटकामध्ये 15-20 खूप होतील. फटका फसला आहे, मात्र यावेळेस काय कमालीचा प्रयत्न होता, लगभग पोहोचला होता आणि यावेळेस सिंगल नक्की पाहायला मिळेल. दुसऱ्यासाठी वेगाने शीताच्या चपळाईने येतो इथे मात्र आपण बघायला म्हणायला हरकत नाही. सुपअप करण रावरे याकरता देखील ओळखला जातो. खेळाची उंची खूप मोठी आहे करण रावरेची आणि इकडे मात्र आपण बघू शकतात जीवाची अकंता घेऊन मात्र धावत असताना यावेळेस 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 28 चेंडू 10 आणि धावा बनवायच्या आहेत 19. 10 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू फुलटस होता, हा देखील फटका मात्र तेवढा चांगला सजवता आला नाही. इथे एकच असेल, इथे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 29 धावा धावफलकावर 18 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 47चं आव्हान आहे, कंपल्सरी चेस हा नियम आहे. 9 मध्ये 18 प्रत्येक चेंडूवर 2ची सरासरी मेंटेन करावी लागेल. आज दांडीगाव खेळताना दिसतोय आणि दांडीचे प्रेक्षक भरपूर प्रमाणात इथे उपस्थित आहेत आणि खरोखरच जिथे स्पर्धा असेल, जिकडे दांडी संघ असेल तिकडे मात्र दांडीचे प्रेक्षक आवर्जून येतात, खास करून आंबडगोडे मैदानावर. आणि इकडे मात्र चिंचणीचे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत आणि दोन्ही विचार करतायत मात्र कोण जिंकणार. धडधड वाढली जाते आता मात्र आपण बघू शकतात टेन्शनचा माहोल. जन्नत पिक्चरचा डायलॉग आता आठवतंय की जीतने की उम्मीद और हारने का डर, इस बीच में जो टेंशन वाला वक्त होता है ना वो कमाल का होता है. आणि आता मात्र तेच आहे. इथे चेंडू असतील 9 धावा बनवायचे 18 तयार. यावेळेस फटका स्विंग केला, उंचच गेलाय. अंकुशला मिळाला होता चेंडू पायामध्ये, परंतु यावेळेस एज आणि कॅच आउट. विकेट घेतोय यावेळेस बॅट्स गोलंदाज ओमकार एडीजे.
थँक्यू. येस, आपण बघू शकता तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना चेंडू असतील 8, धावा बनवायचे तिथे मात्र आपण बघू शकता 18. आता एक मात्र आशा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये अपोलो चिंचणीची ती म्हणजेच करण रावरे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनीत. 8 गेंदे 18 रन की जरूरत आहे. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बेस आपण बघू शकता तयार बॅट्समन. पटका स्विंग केला विनीतने. इकडे गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स मात्र सीमा पार. येतोय हा दर्जेदार चौकार. एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे हे सांगत असताना विनीत एसटीचे. थँक्यू. 33 स्कोर कार्ड वर चेंडू असतील 7, धावा बनवायचे 14. चौकार आलाय. ओमकारवर हल्ला विनीतचा. सुपर स्ट्रोक सरळ बॅटने यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. चौकार. 7-14. सुपर मैच, देखने मैच. तलवार के धार से ज्यादा धार आपकी सोच में होनी चाहिए. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात ही मात्र धार यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. विनीत येतोय आणि चौकार खेचतोय. 7-14. 7 चेंडू आणि 14 धावेची गरज. ऑन साइडला फटका आहे. इकडे मात्र डीप मध्ये येत असताना स्क्वेअर ग्रेजला क्षेत्ररक्षक आहे. एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस नाही झाला. कम्मालीचा ऍक्युरेट थ्रो पाहायला मिळतो. यावेळेस षटक क्रमांक समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळालं 4थं. धावेचा विचार केला धावांचा मात्र 34 धावा धावपलकार आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 13 धावेची गरज याठीचे. थँक्यू डीजे मास्टर. 6 चेंडू आणि आपण बघू शकता धावेंची गरज असेल 13. 6 गेंदे 13 रन. 13 रन 6 गेंदे. खूप चांगली मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि करण रावरे मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र काहीतरी मात्र टेन्शन असेल दांडी संघावर देखील, कारण की नो स्ट्राईकला करण रावरे आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटक हाताळण्यासाठी मिस्टर राहुल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकता राहुल तयार. 6 में 13. यानंतर एक मोठी लढत, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला धाकटी ढाणू म्हणजेच प्रीतम बारी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल निलेश फायटर म्हणजेच 2 बंधूची जोडी महेश आणि मनोज म्हणजेच घोरू जाडू. आतापर्यंत एकत्र भरपूरदा खेळ निलेश फायटर संघाकडून प्रीतम बारी त्याचबरोबर घोरू आणि जाडू एकत्र खेळताना दिसले आणि आता मात्र एकमेकाच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी खेळताना दिसतील पुढच्या मॅच मध्ये. 6 मध्ये 13. पहिला चेंडू फुलटस आहे. ऑन साइडला फटका सजवलाय. येत असताना गॅप मध्ये निघून जाणार का? यावेळेस सीमा पार. हा येतोय वेळेच्या मौकेवर. चौकार एसटीचे. थँक्यू डीजे मास्टर. यस, विनीत आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर मात्र फटके सजवतोय विनीत. मैदानाच्या आतमध्ये येतोय काय आणि मॅचचं जे चित्र आहे ते बदलतो काय असं म्हणायला हरकत नाही. आपण बघू शकता यावेळेस चेंडू असतील 5 आणि धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 9. स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला आपण बघू शकता 38 धाबा धावपलकावर. 5 चेंडू 9 धाबा. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही. आपण बघू शकतो ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलतो आणि इथे मात्र आता खेळ बदललेला आहे. 5 मध्ये 9. एक चांगली मॅच, टफ फाईट मॅच. काय कमालीचा प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. सुपर आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू येणार. 2 चौकार विनीतच्या बॅट मधून आले आणि इथे मात्र डॉट चेंडू येत असताना 4 मध्ये 9 ची गरज. कंपल्सरी चेस आहे हे लक्षात घ्या. स्कोरबोर्ड 38. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. कोण जिंकेल कोण हरेल धडधड आता मात्र सर्व ठिकाणी वाढली जात आहे. अशा रीतीने मात्र हृदय धडधडत असेल आता सर्वांचं. आणि इथे मात्र आपण बघू शकता चांगला चेंडू. इकडे स्विंग अँड मिस आणि यावेळेस स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. करण रावरे स्ट्राईक वर येणार पण तो 3 मध्ये 9 ची गरज. बघा एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर सिंगलवर देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं होतं. 2 सलग डॉट आलेत. पुन्हा एकदा कमबॅक करते दांडी संघ.
पुन्हा एकदा पारडं जड दांडी संघाचं असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. डीजे थँक्यू डीजे मास्टर. चला अपोली चिंचणी कॉल असेल लवकरात लवकर पाठवा मैदानामध्ये बॅट्समन. इतका वेळ घेऊ नका. आउट झाल्यानंतर लवकरात लवकर बॅट्समनला पाठवत जा मैदानाच्या आतमध्ये. दिनेश हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात. दिनेश मैदानाच्या आतमध्ये जात असताना करण रावरे तयार. आतापर्यंत ज्या खेळीसाठी ओळखला जातो तशी खेळी मात्र आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. या मैदानावर 2 ते 3 वेळा पाहिलेला आहे या आजच्या हंगामी क्रिकेटमध्ये यस वर्षी, परंतु थोडा असफल नाराज केले प्रेक्षकाला. परंतु 3 नाव करण ऑन स्ट्राईक. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर राहुल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर प्रेशर आलं होतं राहुलवर, परंतु काही कमालीचे 2 चेंडू हाताळले जात आहेत. डॉट आणि त्यानंतर मात्र विकेट म्हणजेच रनआउट पाहायला मिळतोय. सलग 2 डॉट चेंडू येत आहेत. आता मात्र चेंडू असतील 3 धावा बनवायचे आहेत 9. यावेळेस हा फटका सजवला आहे. पॉईंटच्या भागामध्ये डीप मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक आहे 1 पूर्ण. आणि इकडे काय घडतंय यास इकडे 2 आरामात झाल्या पाहिजेत. आणि त्याचं होत असताना 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा टप्पलगावर. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. अटीतटीची मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस. मॅच कोण जिंकेल आणि कोण हरेल प्रश्नचिन्ह पडले मनामध्ये. किमान 1 धाव तरी येणं गरजेचं या चेंडूवर, कारण की 2 मध्ये 7 आणि कंपल्सरी चेस. फटका सजवला आहे. पुन्हा एकदा मात्र पॉईंटच्या भागामध्ये सिंगल असेल आणि इकडे मात्र फेकी खराब ठिकाणी केली. कारण येणार स्ट्राईकवर, कारण की थ्रो नो स्ट्राईकला फेकणं गरजेचं होतं. 1 मध्ये 6 ची गरज. डीजे थँक्यू डीजे. चला आउट झाल्या बॅट्समनला विनंती लगेच मैदानाच्या बाहेर या आणि नवीन बॅट्समन लवकरात लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धावांची गरज. आजच्या रात्रीची 4थी मॅच पाहायला मिळते. 1 चेंडू 6 धावा. आजच्या रात्रीतला जो संघ विजेता असेल त्यांची मॅच पाम संघाबरोबर असेल हे लक्षात घ्या. आणि उद्या सकाळी मात्र संध्याकाळी पहिलीच मॅच घरच्याच मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर फायर पास्तळे आणि त्यांच्या विपक्ष मॉडर्न शिरगाव. एक बाजूला निरंजन गरत आणि दुसऱ्या बाजूला जेली शेख आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत. त्यानंतर आपण बघू शकता दुसरी पास्तळची टीम आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये खेळताना सलग दुसऱ्या मॅच मध्ये, म्हणजेच सुमनपाडा अष्टविनायक आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल म्हणजेच आपण बघू शकता विनस टेंबोडे म्हणजे अनिकेत राऊत, त्याचबरोबर पंकज पाटील, पालन आणि बाप्या आपल्याला खेळताना दिसतील दुसऱ्या मॅच मध्ये. टेनिस जगतातील 2 दिग्गज खेळाडू. आणि आता मात्र 1-6 षटकार येईल का पाहूया. फटका सजवलाय चांगला, परंतु इकडे कॅच असणार. दांडी संघ इकडे मात्र विजेता होताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. शेवटपर्यंत उभा राहिला करण, परंतु मॅच जिंकू नाही शकला. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात कॅच आउट. सरळ स्ट्रोक लगावला. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न नाही केला करणने आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर इकडे मात्र विकेट येतोय. मॅच विन आपण बघू शकतात